डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या पार्थिवावरती आता अंत्यसंस्कार पार पडले आहेत। पती अनंत गर्जे याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहोज देवढे या गावामध्ये हे अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला गावामध्ये तणावपूर्ण असं वातावरण देखील होतं। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली आहे। पती अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी काल रात्री 1 वाजता अटक केली। गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताला मुलगी देऊ नका अशी आर्त हाक या अंत्यसंस्काराच्या वेळेला गौरीच्या वडिलांनी दिली आहे। तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। आता मी बोलू का? काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। आता मी बोलू का? दरम्यान डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएला आता अटक करण्यात आली आहे। वरळी पोलिसांनी काल रात्री 1 वाजता अनंत गर्जे याला अटक केली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केले जाईल। घरगुती वादामधून डॉक्टर गौरी पालवे यांनी मुंबईमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। गौरीच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसल्याचं सांगत वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। अनंत गर्जेसह बहीण शीतल गर्जे आंधळे, दीर अजय गर्जे याच्या विरोधामध्ये आत्महत्येला प्रवृत्त करणं, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणं आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हे देखील दाखल करण्यात आले। याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गर्जे आणि गौरीचं लग्न झालं होतं। मात्र अनंतचे अनैतिक संबंध असल्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होत होते आणि याचमुळे गौरीला मारहाण देखील केली जायची असे आरोप पालवे कुटुंबियांनी केलेत। या वादामधूनच गौरी पालवेनं टोकाचं पाऊल उचललं असंही बोललं जात आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर डॉक्टर गौरी पालवे यांचं पार्थिव हे त्यांच्या सासरी म्हणजेच मोहोज देवडे गावामध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दाखल झालेलं होतं। या ठिकाणी गौरी पालवे यांच्या माहेरकडचे लोक आणि अनंत गर्जे यांचे कुटुंबीय जे आहेत, नातेवाईक आहे, हे आमने सामने आल्यानं काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। अनंत गर्जे यांना अटक करावी अशी मागणी जी आहे तर ती गौरी पालवे यांच्या माहेरकडच्यांची होती। पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली असल्याची माहिती ज्या वेळेला गौरी पालवे यांच्या माहेरच्या मंडळींना दिली त्यानंतर त्या ठिकाणी शांततेचं वातावरण जे आहे तर ते निर्माण झालेलं होतं। मात्र गौरी पालवे यांच्या माहेरकडच्या लोकांचं म्हणणं होतं की अनंत गर्जे यांच्या घराच्या दारासमोर जे आहे अंत्यसंस्कार झाले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती। मात्र पोलिसांच्या आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर गौरी पालवे यांच्यावरती अनंत गर्जे यांच्या घराच्या शेजारी जे आहे तर ते अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे। खरं तर तणावपूर्ण वातावरणामध्ये आणि शोकाकुल वातावरणामध्ये तब्बल 11 वाजण्याच्या सुमारास जे आहे तर गौरी पालवे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणी ही एक मोठी अपडेट आपण बघतोय। पती अनंत गर्जे याला अटक झाली आहे आणि गौरी पालवे यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।